पाणसाठ्यात झपाट्यानं घट, अल्प पाणी साठ्याची पक्ष्यांनाही झळ, पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल, सुखना धरणात भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी. विदर्भात उन्हाचा पारा पुन्हा वाढला. नागपूर, अकोला, यवतमाळचा पारा 42 अंशांवर. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस शहरातील सिग्नल बंद. पालघरच्या वाडा तालुक्यातील गावठाण पाड्यात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी गावातील महिलांवर रात्रभर जागण्याची वेळ. 2 हंडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर मुलांची गर्दी. जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. मागील आठवड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. मोरजेच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मका पीक जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील 28 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. हजारो लिटर पाण्याची नासाडी. उमरी पाळोदीसह आसपासच्या गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम. नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतात विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग. शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान. तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. तुळजापुरातील नागरिकांची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे मागणी. लातूर ड्रग्ज प्रकरणी एटीएसकडून पत्र्याच्या शेडची पाहणी. डीआरआय पथकानं छापा टाकत ड्रग्ज आणि आरोपींना ताब्यात घेतलं. घटनेची सर्व बाजूनं चौकशी सुरू. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या. सांगलीत शेतकरी कामगार पक्षाची मागणी. एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकती. कॉरिडॉर विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. धुळ्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात येणार. कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट तर्फे योजना राबवली जाणार. हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार. शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीत आंदोलन. इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन. कणकवली डेपोतून बस उशिरा सुटल्यानं विद्यार्थ्यांचा पेपर चुकला. वारंवार तक्रार करूनही बसला उशीर. संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखल्या. धाराशिवच्या उमरगामध्ये गावठी पिस्तूल, 4 काडतूस, 6 कोयते, सुरी अशा घातक शस्त्रांसह आरोपीला बेड्या. 4 आरोपी फरार. उमरगा पोलिसांकडून तपासासाठी पथक तयार. अमरावतीचे भाजप आमदार प्रताप अडसड अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात. जखमींना अडसड यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेलं. माढ्याच्या कंधेर गावात भर दुपारी शेतकरी कुटुंबाच्या घरात चोरी. चोरट्यांनी 8 लाखाचे दागिने लांबवले. अज्ञात चोरट्याविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल. वर्धा शहरात 3 ठिकाणी चोरी. शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी. टायरच्या दुकानातून रोख रक्कम लंपास. तालुका आरोग्य कार्यालयातून संगणक, यूपीएसची चोरी. गुन्हा दाखल. नांदेडच्या लोहा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत लोहा पोलिसांनी चोरीच्या तब्बल 12 दुचाकी जप्त केल्या. 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरातील इचलकरंजीत क्रिप्टो फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई. आरोपींकडून 34,83 लाखांची फसवणूक करण्यात आली होती. लातूरच्या आंबेजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण. टोळीतील 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई. इचलकरंजी शहरात जनबळ गँगच्या नावानं दहशत पसरवणाऱ्याला अटक. आनंद जाधव असं आरोपीचं नाव. साताऱ्यात अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद. खंबाटकी घाटाजवळील बेंगरुटवाडी परिसरातील घटना. आधुनिक साहित्य, गॅस टँकर, 71 लाखाचा मुद्देमाल जप्त. 13 जणांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या 40 गावात शांताबाई नावाचा फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय. प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित. अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार. पोलिसांकडून अधिक तपास. पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास. धरणाच्या बांधावरून प्रवाशांचा धाडसी प्रवास. नाशिक शहरात पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 94 वर. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव. हनुमान जयंती निमित्तानं पंचमुखी हनुमानाचं 3D वाळूशिल्प बनवण्याची किमया. वेंगुर्ल्याचे वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं 3D वाळूशिल्प. वेंगुर्ल्यातील गजंत लक्ष्मी मंदिरात साकारलं वाळूशिल्प. बीडमध्ये अंबाजोगाईतील संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळणार.
नाशिकच्या अंजनेरी इथे हनुमान जन्मोत्सव सोहळा पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी। हनुमंतरायाला लाल मखमलीचा पोशाख आणि आकर्षक फेटा परिधान करण्यात आला। हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं गोंदियात मारुतीचा अभिषेक आणि पंचामृत स्नान। सिव्हिल लाईन इथल्या हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। सांगलीच्या तांदुळवाडी गावात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। तर 19 एप्रिलपासून यात्रेला सुरुवात होणार। नगरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना। नारी शक्तीचा परिचय करून देणारा रथोत्सव। तरुणी आणि महिलांची मोठी गर्दी। शिर्डीत हनुमान जयंती दिनी 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा। दगडी गोटा उचलण्याच्या स्पर्धेत अनेक तरुणांचा सहभाग। कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मोठा उत्साह। गुलाल खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाचा गजर। ज्योतिबा डोंगरावर मानाच्या सासन काठ्यात दाखल। वाशिमच्या बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक। कांडी हळदीला 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी घेतला जनता दरबार। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तक्रारी ऐकून घेत केली कार्यवाही। 136 तक्रारींवर पोलीस अधीक्षकांची कारवाई। नागपूर विद्यापीठ भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र उघडणार। विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी सेवा केंद्र कार्यरत असणार। रिक्षानं भारत भ्रमंती करणारे विदेशी पाहुणे सांगलीत दाखल। विदेशी पाहुण्यांचा सांगली पोलिसांकडून पाहुणचार। वाहतूक नियम समजावत पोलिसांनी आदरातिथ्य केलं। रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायत प्रशासनाकडून शहराचा विकास आराखडा तयार। 28 एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती घेण्याच्या सूचना।